यांचे उल्लेखनीय काम अधिक आहेत. आता कोणतं काम तुम्हाला सांगावं की आता तुम्ही भाषणामध्ये मान्यवरांकडून ऐकलं असेल की आमच्या गावामध्ये आणि असे जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्यांची ड्युटी केली त्या ठिकाणी त्यांनी उल्लेखनीय काम सोळंकी साहेबांनी मी ऐकलं असेल. भाषणामध्ये नारायणदादा असतील, माजी सरपंच शरदनंदा असतील, निसारभाई असतील, त्यांनी सविस्तर तुम्हाला सांगितलं. ग्रामपंचायत पेडगावची भव्य दिव्य ग्रामपंचायत अशी पेडगावची सोळंकी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. आणि आता ड्रेनेजचं जे त्यांनी सविस्तर सांगितलं की कसं कसं आम्ही नाली ड्रेनेजचं काम या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कसा असतो या ठिकाणी साहेबांनी ते काम उल्लेखनीय सोळंकी साहेबांच्या हातावर झाले. अशा 16 मागचं उद्देश हा आहे की आम्ही ग्रामपंचायतच्या मीटिंगमध्ये सदस्यांना कळवलं की साहेब असं 31 जुलैला या ठिकाणी साहेबांचं सेवानिवृत्त होत आहे, साहेबाचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मी बघितला की विरोधातले आणि सत्तातले दोन्ही सदस्य जे आहे तिथे खुश होते आणि साहेबांनी आवर्जून सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही जेवण देऊ नका किंवा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी मी ठेवतो आणि त्यानिमित्त गावकऱ्याला मला जेव घालायचा आहे. तर साहेबाला मी विनंती केली, साहेब आम्हाला हे योग्य वाटणार नाही किंवा उचित वाटणार नाही. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं जे काय तर आम्ही जेवणाचा खर्च करू आणि जेवण आम्ही तुमच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयुष्याला जा. आता तुम्ही ऐकलं असेल डेप्युटी शिव साहेबांनी सांगितलं, चव्हाण साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही विमानानं जा, महिलेला घेऊन जा, खूप फिरा. साहेब फिरा, परंतु आम्हाला त्यातून तुम्ही आता असं समजू नका. त्यांनी समजावं सोळंकी साहेबांनी की आम्ही तुम्ही सेवेतून निवृत्त झाला परंतु आमच्यापासून निवृत्त होणार नाही. आम्हाला सहकार्य लाभणार आहे आणि 100% त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या जेवढी त्यांच्याकडे माहिती आहे तेवढी माहिती घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करणार. कामातून सेवानिवृत्त झालेले नाही आहेत. प्रत्येक माणूस सारखा नसतो किंवा प्रत्येक माणूस सोळंके होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काही ना काही फरक असणार आहे आणि आम्ही ते अनुभवलेलं आहे. आम्ही सोळंके साहेबाला एक मागच्या काळामध्ये असं झालं आमचं, तर सोळंके साहेबाकडून किंवा आमच्याकडनं काहीतरी झालं असतं सदस्य साहेबाचं, तर ते समजवण्याचा आणि चांगल्या कामाचा प्रयत्न करीत असताना त्यांना वाटलं होतं की सोळंके साहेब कुठेतरी चुकत आहे. आम्ही अनुभव घेतला. 2-4 महिने साहेबाला बदलून घेतलं, दुसरे ग्रामसेवक साहेब आले. त्याच्यामुळं सोळंके हे पुन्हा होणे नाही, ग्रामसेवक असं भेटणं शक्य नाही. कारण की त्यांची जी काम करण्याची क्षमता, त्यांची डेअरिंग आणि ते लाजवाब होते, त्याची पद्धत वेगळी.